नमस्कार, मी शालू आणणे तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहे शरीराला थंडावा देणारा थंडगार मठ्ठा. आता तो कसा बनवायचा तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. त्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही. इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे. तुम्ही दह्यापासून सुद्धा बनवू शकता. इथे मी ताक घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे मी एक अद्रक घेतलेले आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे. त्याला असे बारीक थोडे तुकडे करायचे त्याचे आणि याला कुटून घ्यायचं आणि 1 किंवा अर्धी मिरची घ्यायची फक्त, कारण मठ्ठा काही तिखट नसतो. चवीसाठी थोडीशी अर्धी मिरची घ्यायची आणि याला कुटून घ्यायचं बारीक. आता ही अद्रक आणि मिरच्या, ही अर्धी मिरची आहे, ही आपल्याला कुटून घ्यायची. एवढंसं मिक्सरमध्ये निघत नाही आणि कुटून याची चव छान लागते, म्हणून आपण याला बारीक कुटून घेणार आहे. जिरं सुद्धा यासोबत घातलं तरी चालेल किंवा मग जिऱ्याची पूड घातली तरी चालेल. आता याला कुटून घेतलं बारीक. आता आपण जे कुटून घेतलं अद्रक आणि मिरची ते आपण यामध्ये घालणार आहे. आता याला छान हलवून घ्यायचं आणि यामध्ये पाव चमचा आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमच पण नाही, पाव चमच साधं मीठ. हलवायचं. आता याला अर्धा ते पाऊण तासापर्यंत आपल्याला असंच यामध्ये याची चव येण्यासाठी, ही मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे अर्धा पाऊण तास. आपण आता असंच झाकून ठेवू. आता अर्धा पाऊण तास झाला. आपण यामध्ये आता अर्धा चम्मच जिरं पावडर घालणार आहे. याला हलवायचं, छान मिक्स करायचं आणि यामध्ये आता गार पाणी घालणार आहे मी. आता यामध्ये गार पाणी घालायचं आहे. मठ्ठा आपला खूप थंडगार असतो आणि घट्ट नसतो. हे ताक घट्ट आहे थोडं, म्हणून आपण यामध्ये पाणी मिक्स करणार आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता, कारण आपला मठ्ठा हा घट्ट नसतोच, मुळात खूप पातळ असतो. आता छान मिक्स झाला. आता आपण याला गाळून घेऊ, म्हणजे आपल्या दाताखाली अद्रक आणि मिरचीचा तुकडा येणार नाही. गाळून घेऊयात. आता आपण यामध्ये थोडा कोथिंबीर घालूया बारीक कापून. तयार आहे आपला थंडगार मठ्ठा. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल